तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. ती हळदीची रात्र झाल्यानंतर एक दिवसाचा गॅप ठेवलेला होता त्यांनी आणि आज लग्न आहे. तर आम्ही सगळे रेडी होत आहे आणि मला म्हणजे बोलत होते सगळे की रेडी हो लवकर हो. तर मी तर झालेलो आहे रेडी, असा काहीसा लुक आहे माझा. आणि कोण रेडी होते ना अजून ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, लवकर रेडी हो बोलल्या ह्या. आणि इकडे बघा काय चालू आहे अजून. काय गेला नवरदेव पोचले, वेळ होत आलेला आहे तरी माणसं इथेच आहेत. आणि काहीसा लुक आमचा असा आहे. अजून रेडी तयारी चालू आहे. मला बोलले लवकर रेडी हो. आणि इकडे काय चालू आहे बघा. असं असतात. सोनाने सासूंचं बघा काय चाललंय. मेकअप चालू आहे. मेकअप खूप मेकअप करताय. आम्ही बोलतात आम्ही मेकअप नाही करत. आणि आता आम्ही रेडी होऊन चाललोय लग्नाला. आणि ह्या माझ्या सासूबाई. आता कॅब बुक केली आम्ही आणि आता स्वप्नील हा बघा, स्वप्नील गेलाय कॅब बघायला आली आहे की नाही ते. आणि आता आम्ही कॅबने जाऊ भिवंडीला लग्न आहे. ओय, आणि हा बघा हा नवरदेवच वाटतंय. बॅग घेऊन कुठे चाललायस? माईक माझ्याकडे आहे. हा, पण तो चालू पाहिजे ना माईक, तुझ्याकडे आहे पण. अरे भिवंडी काढायला आठवण होईल ना? हो मग नाही ठेव, मागे आठवण होईल. भिवंडीत कुठे जायचं दादा? नाही बसत रे, मागेच ठेव. मजा वाटायची अशी त्या आणि आता मी 2 तासानंतर पोहोचलो आहे. आम्हाला यायला खूप लेट झालं, खूप ट्रॅफिक मिळालं आणि मध्येच काहीतरी झालं होतं, म्हणजे ॲक्सिडेंट की काहीतरी, त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झालं. आणि आता आम्ही पोहोचलो आहे. 6चं लग्न होतं आणि आता 8 वाजले तरी पण लग्नाची सुरुवात नाही झाली. आमच्यामधील लग्न हे म्हटलं की असंच असतं. आणि लग्नाला झाली आहे तयारी आणि आम्ही चाललोय, सगळ्यांच्या मागून आम्ही आहोत. चलो. या विभागातील बरेचसे नामवंत मंडळी आजच्या या धार्मिक विधी कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहे. वेळेअभावी सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, तरी सुद्धा आपण शंका कुशंका न बाळगता आजच्या या दुहेरी मंगलमय धार्मिक विधी कार्यक्रमास मला बौद्धाचार्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांततेचं आणि मोलाचं सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आजच्या या धार्मिक विधी आणि आल्या असं मस्त थंडगार कलिंगडचा ज्यूस मिळालाय. सो तो आधी पिऊया. कोणता होता काय माहिती फ्लेवर होता, पण वॉटरमेलन. आणि आम्ही खूप लेट झाला आज आम्हाला यायला, त्याच्यामुळे आम्हाला काही बसायला जागा नाही मिळाली. पण आम्ही उभे आहोत, स्टेजच्या समोरच आहोत आणि मस्त आता लग्न एन्जॉय करू. कुठे मागे नाही आहे, सगळे फुल आहे. पंचांग प्रमाण धम्मं नमामि संघं नमामि. साधू 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 दोघांनी. आणि यांना ना पंचांग प्रणाम करताना मला बघून आम्हाला सगळ्या आमच्या मेमरीज आठवल्या आणि असे ते दिवस आठवले. ते क्षण वेगळेच असतात, म्हणजे छानच वाटतं त्या क्षणी. आणि असं ते सगळे दिवस आठवतात आणि असं वाटतं आपण पुन्हा सगळं हे अनुभवायचं का. भिजलेलो
आणि खूप गरमीत आमचं लग्न झालं आहे मे महिन्यात आणि आमचा अवतार पण खूप वेगळा होता. पण इथे छान आहे वातावरण. काहीतरी बोलत होतीस तू. मी काहीही बोलत नाही. काहीतरी बोललीस तू. बोल आता. तू मी चांगली दिसते ना असं मी तुम्ही विचारते. चांगली कशी दिसते. आ? मी कशी दिसते मी तुला हे विचार. हा? तू काय शूट करतोयस? हा चालू आहे. काय पाहिजे. इकडे बघ मम्मी. हाय कर. हाय. ते आणि दाखव मी बोलते ते मी बोलते. आणि हे बघा मी येता येता काहीतरी मिसिंग आहे. काय कळतंय का माझ्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे आणि मी इथे आल्यानंतर मला कळलं. सगळ्यांकडे जेव्हा बघितलं तेव्हा मी नथ घालायचे विसरले. आणि ट्रेडिशनल लुक आहे, आपण नथ घालायची विसरले. नथ घातलं असतं तर आणखीन जरा चांगलं वाटलं असतं. आणि हे बघा मी हे नेल्स आहेत ना, हे मी स्वतः लावलेत. हे बघा दिसत आहेत नाही दिसत आहेत व्यवस्थित. कारमध्ये बसून काय काम करायचं तर हे थोडंफार काम केलं आहे मी. आणि ही इन्स्टंटवाली मेहंदी आहे. सो मी पटापट अरे नीट दाखव ना. मोजितो आहे ना. मोजितो. नको. ही मेहंदी इन्स्टंटवाली आहे. ती मी काढली तयार होण्याच्या 1 तास आधी काढली अशी. पण कलर आलाय बऱ्यापैकी. पण फुल शादी वाईफ आहे इकडे ना. हा हॉल छान आहे. शादी वाजवायची मस्त आहे. डान्स वगैरे असते त्यात मस्त मजा असते. ते दाखव तिला. हॉलवरती जय मंगलाठ गाता योगाच कोदिन दिनी सरते मदंते हे मानने कविवितानी चुकोच गवाणी मोक अरे एवढाच आहे. देवीने करता काय तर धर. टाळ्यांचा आवाज काही आलेला नाही. ए वाजव टाळ्या वाजव चल. जोरदार टाळ्या वाजवायच्या. मला कल्पना आहे सगळ्यांना भूक लागलेली आहे. आम्हाला नाही लागली आहे आणि आता लग्न झालंय. कोणतं. अच्छा आपण लावायचं का आपलं परत. लुक तर तुझा तसाच आहे. मस्त वाईट कुर्त्यात नवरदेव वाटेल आणि थोडाफार माझा तसाच लुक आहे. म्हणजे लग्न लागू शकते याच्यामध्ये. सो जोक्स पार्ट. आता आम्ही प्रेझेंट द्यायला जातोय नवऱ्याला, कारण आईंना जायचं आहे गावी. त्याच्यामुळे त्यांना लवकर जावं लागेल. मग आम्ही पटापट प्रेझेंट देतो. आणि सगळ्यात आवडीची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या पण लग्नात आल्यानंतर, आणि ती म्हणजे जेवण. सो आम्ही जेवण करून घेऊयात. हा आणि लग्नामध्ये आम्हाला स्वप्नीलचे बालमित्र भेटले बघा. हे दादा हाय करा. हाय अक्षय. हा मी दादा लागतो मला. काय वाटत आपण लगोटी यार. लगोटी यार बचपन से. कसं वाटतं भेटून एवढं वर्ष. भेटून एकदम मस्त वाटतंय. अजून काहीतरी बोल. अजून काय पहिल्यासारखी फिलिंग आली. लहानपणीसारखी. बॉल घेऊन काय बोलू अजून. पुढचे गमतीदार क्षण तुम्हाला लवकरच भेटतील बघायला. तोपर्यंत बाय. बोल थांबा काहीतरी येते वाक्य. चालू आहे ते. आता नवरदेव येणार आहे. तर आपल्याकडे येता नवरदेवाच्या नंतर आपल्याला डान्स परफॉर्मन्स म्हणजे आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पण दिसणार आहात. आम्ही त्याला विचारून आलो की काय आहे का, तर तो बोलला की कपल डान्स आहे तर बघून जाऊ. जेवतो सध्या भोजन चालू आहे. ते पूजा चालू आहे. पुढचे क्षण तुम्हाला बघायला भेटतील थोड्याच वेळात. तोपर्यंत
आता आमचं जेवण झालंय, आत्ता म्हणजे 1.5 तासापूर्वी आमचं जेवण झालंय आणि आम्ही आता वेट करतोय नवरा नवरीचा, त्यांना भेटूयात आणि मग निघूयात म्हटलं. पण इतका वेळ झाला अजून पण नवरा नवरीची एंट्री नाही झाली आहे आणि आम्हाला पनवेलला जायचं आहे आत्ता. सो तेच आम्ही वेट करतोय आता, कधी नवरा नवरी येतील आणि आम्ही कधी त्यांना भेटू. आणि तोंड काय तू असं करतोस, मला तेच कळत नाही. आणि हे हातात काय आहे? ओला चेक करतो. ते वालं ते नाही दाखवू शकत. दाखव जरा, दाखव ना. हे ना माणसाला ना कुठेही ना, तुम्ही कुठेही न्या, हा स्प्राईट किंवा थम्सअप प्यायल्याशिवाय काही राहत नाही. पण काही गरजच नाही, पाणी प्यायचं ना. तुला जर एवढी तहान लागली आहे ना तर तू पाणी पी ना. हे कशाला पाहिजे तुला? पोटाला तेवढं हे लागतं. एक तर आईस्क्रीम खाऊन आलाय हा, त्यामध्ये नाही भेटली. इथे आईस्क्रीम संपलंय, त्याच्यामुळे हा बाहेर आणायला गेला होता. पण तिथे संपली आईस्क्रीम, नव्हती, बाहेर नाही भेटली. पण मग म्हणून स्प्राईट घेऊन यायचं का? हा, इट्स नॉट गुड फॉर हेल्थ. तोंड नको दे ना, तोंड नको लाव, दे मला. हे खराब होईल ना. हे पी. अरे माझ्या हातात कॅमेरा आहे, मी कसं पिणार? ते माझ्याकडे. दर काय बोलायचंय? मी नाही काय बोलत, मला गरमी होते खूप. मी नाही आता काय बोलतो. आय एम वेटिंग फॉर परफॉर्मन्स. जेठालाल सारखं परफॉर्मन्स कधी होते तो तेच बघू. आणि आम्ही लग्नात आलोय, तर ह्या ताई पण आमच्या रिलेटिव्हच आहेत, पण आमची कधी ओळख नाही झाली, कधीच नव्हतं बघितलं. आणि पहिल्यांदा मला कोणीतरी असं माझं सबस्क्रायबर भेटलं की ज्याची ओळख नसेल, आणि मला खूप छान वाटलं. मला पहिल्यांदा माझे सबस्क्रायबर्स भेटले आणि ह्या ताईने माझं चॅनल सबस्क्राईब केलं, त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू ताई, थँक्यू. खूप छान आहे, व्हिडिओज पण छान होतात. स्टार्टिंग आता तुम्ही केली आहे, थँक्यू. मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे पण छान आहे, अजून नवीन काय केलं तर अजून छान. घरातले प्रत्येकाला ब्लॉग्स कसं आणि नवीन फॅमिली ब्लॉग्स तर, पण बाकी असं ट्रॅव्हलचं वगैरे नाही, मला खूप छान वाटलं. तुम्ही मला पहिले सबस्क्रायबर आहात, मला भेटला. थँक्यू. आणि आता 12:30 झालेत. आत्ता रिसेप्शन चालू झालं आहे 12:30 वाजता, आणि खूप गरम झालं आहे आणि आम्हाला आता लेट पण खूप झालं आहे. आणि हे बघा, इकडे असं रिसेप्शन चालू आहे आणि एन्जॉयमेंट पण सगळ्यांनी तेवढीच केली आहे. आत्ताच नाही निघतोय आम्ही. आणि हे माझे अण्णा थांबलोय. काय करा, तेच कॅब हे केले ना. तुम्ही कधी निघताय कधी तुम्ही निघताय ना? कॅब बुक केली नाही, आम्ही आलो. आता कॅब बघितलं पण भेटत नाहीये. नाही, मग ज्यांच्या ह्याच्यात आलो ना त्यांनाच मग कॉल केला, ते बोलले की येतोय म्हणून. सो आत्ता मी निघतोय घरी जायला. आणि लग्न खूप छान पार पडलं, सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला. आणि आलेलो तेव्हाचा आमचा अवतार आणि आत्ताचा अवतार याच्यामध्ये खूप फरक आहे. सो आजचा हा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो. तुम्हाला हा लग्नाचा एपिसोड नाही, लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, गुड नाईट.